अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने अखेर हजेरी लावलीच आहे। कारण आता बीड जिल्ह्यात पाऊस झालेला आहे। जालना जिल्ह्यात तर अखेर विजांच्या कडकडाटासह तुफान गारपीट झाल्याचं देखील पाहायला मिळालं। आताचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे तो पाऊस आहे ती जालना जिल्ह्यात झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। जालना जिल्ह्यात तशा प्रकारे पाऊस झालेला आहे व असे बरेच पावसाचे व्हिडिओ आपल्याकडे देखील पाठवण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला सर्व काही माहिती देणार आहे। आता पुढच्या 2 तासामध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस बऱ्याच जिल्ह्यात आगमन करत आहे। त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, तर चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा। चॅनलला सबस्क्राइब केले की रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला तसेच पावसासंदर्भातील ज्या काही बातम्या असतील त्या तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला पाहूयात अंदाज। तर इकडे बघू शकता आता बहुतांश भागात पावसाने तुफान हजेरी लावलेली आहे। आता तुम्ही व्हिडिओ क्लिप पाहिलेले आहेत तशा प्रकारे पाऊस जालन्यात देखील सुरू आहे। तुम्ही इकडे पुसद वाशिमचा भाग असू शकतो, या ठिकाणी बघू शकता जोरदार पावसाला आता वातावरण सक्रिय होत जाणार आहे व तुम्हाला जो स्क्रीनवरती आता पाऊस दिसत आहे हा पाऊस जर विचार केला तर तो पाऊस आता नांदेड असेल, नांदेड या ठिकाणी आता सुरुवात होत आहे। मात्र जालना जिल्हा बीड जिल्ह्यातील काही भागात तशा प्रकारे पावसाने हजेरी लावलेली आहे। आता सध्या स्थितीला पावसाची ढग कोणत्या दिशेकडे सरकत आहेत आपण पाहूयात। तर चला इकडे आपण आता जिल्ह्यांची नावे बघून घेऊ। तर या ठिकाणी जर विचार केला तर आता पाऊस हा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हजेरी लावणार आहे। केज तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस होईल, इथे आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। केज कळंब चौसाळ्याच्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। बर्दापूर परळीच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। परळी तालुक्यामध्ये बहुतांश भागात पाऊस जी आहे ती हजेरी लावून बहुतांश भागात चांगली जोरदार अशी गारपिटीची शक्यता जर नसली तरी वाऱ्यांची शक्यता तसेच पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळेल। तर केज तालुक्यामध्ये बऱ्याच भागात जोर पावसाचा वाढलेला आहे। तर इकडे चौसाळ्याकडे देखील पाऊस सुरू आहे। आता जामखेडकडे पाऊस सुरू नाही, मात्र लवकरच याही ठिकाणी पावसाची वाटचाल होणार आहे। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडे कमेंट करून देखील सांगितले की आमच्या भागात पाऊस सुरू आहे। आता सध्या स्थितीला अजून कोणत्या भागात पावसाची तीव्रता अधिक राहील ते जिल्हे आपण घेऊयात। तर परळीच्या आसपासच्या लोकांनी सतर्क राहावे, याही ठिकाणी पाऊस वाटचाल करत आहे। पुढच्या 2 तासात पावसाची तीव्रता वाढणार असून मेघगर्जनेसह पाऊस राहणार आहे। बर्दापूर अहमदपूर याही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे। तर गंगाखेडच्या भागात देखील काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहील, त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहा। तसेच योग्य ती पिकांची काळजी घ्या, जे पीक काढून ठेवलेले असेल ते योग्य ते झाकून ठेवा, कारण की विजांच्या कडकडाटासह खूपच तीव्र स्वरूपाचा पाऊस हा राज्यात दाखल झालेला आहे। बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह लातूर धाराशिवच्या काही भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे। तर जालना जिल्ह्यात देखील धो पाऊस झालेला आहे। आता हेच पावसाळी वातावरण अजून कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे त्या जिल्ह्यांची देखील नावे आपण पाहणार आहोत। तर इकडे बघा, बीड जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून त्यांच्या जिल्ह्याची कमेंट केलेली आहे। ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केला आहे त्यांच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा। तर इकडे बघा, पाथर्डीचा भाग असेल, तसेच इकडे गेवराईचा काही भाग असेल, या भागामध्ये भागूरचा भाग असेल, अहिल्यादेवी नगरच्या भागापर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे। विजांसह अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता पाथर्डी भागूरच्या मार्गे पावसाळी वातावरण हे गेवराईकडे सरकत जाणार आहे। गेवराईमध्ये पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर पुढे बघू शकता इकडे जो काय लातूरचा भाग असेल, लातूरच्या भागात नवीन ढगांची निर्मिती होऊन लातूर उदगीरच्या भागात पाऊस हा सक्रिय होईल। देगलूरच्या भागात देखील पावसाची हजेरी लागेल। पेठ बार्शी या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून त्यांच्या जिल्ह्याच्या कमेंट केलेल्या होत्या। काल बऱ्याच कमेंट इकडे पेठ बार्शी कडून देखील आलेल्या होत्या। आता चॅनलला सबस्क्राइब केला आहे म्हटलं त्यांच्या भागाचा देखील अंदाज आपण सर्वात आधी देऊयात। बार्शी पेठचा विचार केला तर याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। मेघगर्जनेसह पाऊस याही ठिकाणी आता बरसणार आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क देखील राहणे गरजेचे आहे। पुढे तसेच इकडे दोंड मार्गे करमाळ्याकडे पाऊस सरकणार आहे। आता करमाळ्यातील काही भागात पावसाची हजेरी लागू शकते, सतर्क राहा, कारण दोंडच्या भागात देखील ढगांची स्थिती आताही वाढू लागलेली आहे। याही ठिकाणी पाऊस हा सक्रिय होईल। तर इकडे बार्शी भागात देखील पावसाची शक्यता राहील। अधिक पावसाचा जोर इकडे आपण जर विचार केला तर आता उत्तरेकडील जे भाग असतील यामध्ये जर विचार केला तर जालना असेल, तसेच इकडे पैठणचा भाग असेल, सेलू असेल, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग असतील, याही ठिकाणी आता विजांच्या कडकडाटासह पावसाला पोषक वातावरण सक्रिय होणार आहे। मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे, कारण जालना जिल्ह्याला गारपिटीने खूप झोडपलेला आहे। गारपिटीने खूपच नुकसान शेती पिकांचं झालेलं आहे, त्यामुळे जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणे गरजेचे आहे। तसेच पुढे इकडे
लोणारकडे देखील आता वातावरण हे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी ढगांची दाटी वाढलेली आहे। लोणार रिसोर्टचा भाग असेल या भागाचा विचार जर केला तर आता या ठिकाणी आपल्याला खूपच तीव्र स्वरूपाचं पावसाचं वातावरण पाहायला मिळेल। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। यामध्ये मेहकर, लोणार, रिसोड, वाशिम या भागातील शेतकरी मित्रांनो जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागात सरकत आहे। त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। यामध्ये चिखली पासून ते लोणार, रिसोड, वाशिम, मंगळूरपेर, पुसदचा भाग असेल, डिग्रजचा भाग असेल या भागामध्ये परतूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाचं जोरदार आगमन आता पुढच्या काही तासात व रात्रीला मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे उत्तरेकडील काही भाग आहेत तर इकडे बघा मोठाला, खामगाव, अकोला, मूर्तिजापूरचा भाग असेल या भागाचा जर विचार केला तर याही ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। परतूरच्या भागात, मूर्तिजापूर, दर्यापूर, मलकापूरच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अकोल्यात देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच अकोला जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणच्या कमेंट आलेल्या होत्या। या भागातील शेतकऱ्यांनी चॅनलला देखील सबस्क्राईब केलेला आहे। म्हटलं अंदाज आपण सर्वात आधी देण्याचा प्रयत्न करूयात। व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा। तर इकडे बघू शकता यामध्ये खामगाव ते अकोला या भागात चांगला पाऊस राहील। कारण आता विचार केला तर परतूर, अकोला व खामगावच्या भागामध्ये पावसासाठी पोषक अशी ढग पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आता कोणत्याही क्षणाला पावसाला सुरुवात होऊ शकते। त्यामुळे सतर्क राहा। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। तर कारंजा या ठिकाणी नेरच्या भागामध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह हजेरी लागणारे ढग आता पाहायला मिळत आहेत। कारण की विजांच्या कडकडाटासह पाऊस देऊ शकणारे ढग कारंजा या ठिकाणी निर्माण होत चाललेले आहेत। आता अवकाळी पावसाचे ढग हे वाढतानाचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा, योग्य ती काळजी घ्या। कारण विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळतोय। तसेच पुढे इकडे बघू शकता यामध्ये तेलाराचा भाग असेल, अकोटचा भाग असेल, जळगाव, जामोदचा भाग असेल, दर्यापूर, अमरावतीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे। अचलपूर, चिखलदराच्या भागात देखील विजांसह पावसाला सुरुवात झालेली आहे। अचलपूरच्या उत्तरेकडील भागात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे। या भागातील शेतकरी मित्रांनी देखील सतर्क राहणे गरजेचे आहे। कारण की विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह याही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे बुरहानपूरचा भाग असेल या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे। बुरहानपूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल। चिखलदरापर्यंत देखील आपल्याला पावसाची चांगली परिस्थिती पाहायला मिळेल। तर आता पुढच्या काही तासात आगमन होणारे जिल्हे म्हणजे नागपूर या ठिकाणी पावसाचं आगमन होत आहे। कोडोलीचा भाग असेल, आर्वी असेल, अमरावती, मराठवाड्याच्या मार्गाने इकडे ढग आता सरकत चाललेले आहेत। या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। आता अधिक जोर हा अमरावती जिल्ह्यात देखील राहील। नागपूरच्या भागात देखील आता विजांच्या गडगडाटासह पाऊस राहणार आहे। घोटीच्या भागात देखील पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल। तसेच इकडे जो पांढरकवाडाचा भाग असेल, उमरखेड, पुसदचा भाग असेल, कापचा भाग असेल, यवतमाळ जिल्हा असेल याही ठिकाणी सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। विजांसह पाऊस राहील। डिग्रज, पुसदच्या भागामध्ये, रुईच्या भागात देखील या ठिकाणी पाऊस राहील। तर इकडे पेटगावचा भाग असेल म्हणजे पांढरकवाडाच्या आसपास देखील आता पावसाचे ढग सक्रिय होत चाललेले आहेत। कोणत्याही क्षणाला पावसाची तीव्रता वाढू शकते। तर आता कोणत्या जिल्ह्याकडे पावसाचं वातावरण सरकत आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात। तर बघू शकता आता सध्या स्थितीला कमी दाबाची स्थिती तर पाहायलाच मिळणार आहे। मात्र आता पावसाचा जोर काही जिल्ह्यात अधिक राहणार आहे। तर कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पावसाची शक्यता दाट राहू शकते ते आपण बघूयात। तर इकडे बघा यामध्ये अहिल्यादेवी नगर या ठिकाणचा पावसाचा जोर कमी होणार नाहीये। जामखेड, बीड, केज, अहिल्यादेवी नगरच्या भागात पाऊस राहणार आहे। या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते। केज, माजलगावच्या देखील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला राज्यातील बऱ्याच भागात पाहायला मिळणार आहे। तर पुढच्या काही तासामध्ये म्हणजेच 12 किंवा 13 तासाच्या नंतर नाशिक जिल्ह्यात देखील खूपच तीव्र पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस या भागात देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये पुढे जर विचार केला तर नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, बुलढाणा याही भागात आता रात्रीला कोणत्याही क्षणी पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढू शकतो। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या भागात देखील राहणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। तसेच आता पुढे जाऊन कमी दाबाची स्थिती निर्माण होऊन राज्यातील बहुतांश भागात पावसाला पोषक वातावरण हे सक्रिय होईल। तसेच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यातील बऱ्याच भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर रोजची रोज अंदाज पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा। नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळेल। धन्यवाद।